दादांची भेट नाही झाली, पण आम्ही 3-3:30 वाजता दादांना पण भेटणार आहे. साहेब जरी नसतील भेटतो तर आमची इच्छा आहे. आम्हाला वाटतं का बा आम्हाला साहेबांना न्याय मिळावा ही अपेक्षा आहे आमची. काँग्रेसनं मोठ्या प्रमाणात अन्याय केला असं तुम्ही प्रतिक्रिया दिल्या. तुम्ही निवडून आला तर दिल्लीत देखील दाखल झालाय, काय नाही दिल्लीत दाखल झालो. आता मी 5 वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं आणि माझ्यावर अचानक अन्याय झाला. दादा तटकरे साहेब असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, यांनी मला सामावून घेतलं, न्याय दिला. आणि आता निवडून आल्यानंतर प्रफुल्ल पटेल साहेबांना भेटायला आलो. तटकरे साहेबांना भेटायचं आहे. या माध्यमातून ओळख पण होती, सर्वांना त्यांना भेटणं होतं. आम्हाला आनंद होतो, त्यांना आनंद होतो बा एका कार्यकर्त्याला तिकीट दिलं, निवडून आल्याबरोबर आम्हाला भेटायला आलं. आणि दुसरं काही आता बाकीचे मतदारसंघातले विषय शियास्ता कुंभमेळा जवळ आला आहे, तर संशय चालू आहे. त्यांच्या माध्यमातून काही मांडता आलं तर त्याच्यासाठी आम्हाला चाललंय विनंती करायचं. दोन्ही खासदाराला पण विनंती करणार आहे मी. असं रामन खोसकरांना कायम आम्ही नरहरी झिरवाळांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्याचं पाहायला मिळालं. आता ते मंत्रिपदाची अपेक्षा व्यक्त करतायत, आपला त्याला सपोर्ट. त्यांना अपेक्षा म्हणजे आम्हाला समाजाला हवं आहे की ज्या वेळेस ज्या ठिकाणी आज पिचड साहेब गेल्यानंतर समाजात एक मोठा नेता फक्त झिरवळ साहेब आहे. ज्याला कोणी नसल, ज्याच्या पाठीमाग कोणी नसल, महाराष्ट्रातला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण व कुठल्या पक्षाचा काय कार्यकर्ता तो न्याय देवता येते. आणि न्याय देवताला न्याय मिळाला पाहिजे. आमची सर्व आमदारांची तिन्ही पक्षातले मी काल जवळजवळ 15 ते 17 आमदाराला फोन केला. सगळ्याचं पॉझिटिव्ह आहे का आपल्याला साहेबाला न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या माध्यमातून आम्हाला कामं करता येतील. कुठलंही खातं मिळालं, फक्त जनतेपर्यंत पोहोचणारं खातं मिळालं पाहिजे. विकास मंत्रिपद ही तर आमच्या आमदारांची अपेक्षा आहे, परंतु त्यांना आता काय वरिष्ठ ठरवतील. पण आमची सगळ्या आमदारांची अपेक्षा आहे, आदिवासी आमदारातले शिंदे सेना, बीजेपी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्याची अशी अपेक्षा आहे की जर आदिवासी खातं मिळालं तर प्रत्येक आम्हाला तळागाळामध्ये बाकीचे काही वाड्या पाड्या पाण्याच्या माध्यमातून असतील, रस्त्याच्या माध्यमातून असतील, शाळा मोठ्या प्रमाणात, काही ठिकाणी मुलांना हॉस्टेल नाही, मोठ्या प्रमाणात हॉस्टेलची दुरावस्था आहे. मुलांना ॲडमिशन मिळतं पण हॉस्टेलला राहण्यासाठी, मुलींना राहण्यासाठी जागा नाही. काही ठिकाणी 20 वर्ष झाली जागा घेऊन ठेवल्या, परंतु तिथे इमारत नाही. गावी साहेबाच्या माध्यमातून थोड्याफार झाल्या, परंतु अजूनही जर साहेबाला न्याय मिळाला तर अनेक पुढे कामं चांगली होतील. पवारांची भेट झाली का? अजित पवार देखील दिल्लीत. दादांची भेट नाही झाली, पण आम्ही 3-3:30 वाजता दादांना पण भेटणार आहे. साहेब जरी नसतील भेटतो तर आमची इच्छा आहे. आम्हाला वाटतं का बा आम्हाला साहेबांना न्याय मिळावा ही अपेक्षा आहे आमची. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच आदिवासी मंत्री पदासाठी सध्या नरहरी झिरवाळांकडून सर्वच आमदारांचा आग्रह आहे की त्यांना हे मंत्रिपद मिळावं, आणि यासाठी सर्वपक्षीय आदिवासी जे आमदार आहेत त्यांचं देखील एकमत झालंय, आणि त्यासाठी दिल्लीत कुठेतरी हे 2 महत्त्वाचे नेते दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. निलेश बुदावले, एबीपी माझा, दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.